नमस्कार मित्रांनो, माझे नाव धनराज वाघ। आज मी आपल्याला बुद्धिमत्ता या विषयावरील दिशाज्ञान हा धडा शिकवणार आहे। तरी सर्वांनी व्यवस्थित लक्षपूर्वक बघा। दिशाज्ञानमध्ये दिशा, आपल्या मुख्य दिशा किती आहेत व उपदिशा किती आहेत हे माहिती असणे गरजेचे आहे। सर्वात वरील दिशा ही उत्तर दिशा असते, सर्वाखालील दिशा ही दक्षिण दिशा असते व पूर्वेकडील ही दिशा असते व पश्चिमेकडे ही दिशा असते। या आपल्या मुख्य दिशा आहेत। तसेच उपदिशा ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य या उपदिशा आहेत व वर व खाली अशा 2 दिशा आहेत। पण नकाशावरील या 8 दिशा महत्त्वाच्या आहेत। आपण 8ही दिशांच्या उपदिशा व मुख्य दिशा यांचा अभ्यास केला आहे। उपदिशा कोणत्या आहेत व मुख्य दिशा कोणत्या आहेत यांचा आपण अभ्यास केला आहे। आता आपण त्यावर आधारित काही प्रश्न सोडवणार आहोत। त्यामध्ये 3-4 प्रकार आहेत, जसे की शीर्षासन आहे, 180 अंशात वळणे, 360 अंशात वळणे, असे काही प्रकारचे प्रश्न आहेत। आपण पहिला प्रकार घेणार आहोत। आता प्रश्न असा आहे, नरेंद्र उत्तरेकडे तोंड करून उभा होता। आता आपली उत्तर दिशा कोणती आहे? समोर वरची दिशा उत्तरेकडे तोंड करून उभा आहे। तेव्हा तो सरळ रेषेत 5 किलोमीटर गेला। इथं उभा होता तो, इथून इथपर्यंत 5 किलोमीटर गेला। नंतर तो उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेला। आता ही रेषा इथं थांबली आहे। हिच्या शेवटच्या टोकाला बोट ठेवून सनी हा बोट, मोठा बोट उजवीकडे व छोटा बोट डावीकडे असे आपल्याला वळण घ्यायचे आहे। डावीकडे म्हटलं तर छोट्या बोटाच्या दिशेने वळण घ्यावा, उजवीकडे म्हटलं तर मोठ्या बोटाच्या दिशेने वळण घ्यावा। आता उजवीकडे सांगितले असं म्हणजे या साईडला 3 किलोमीटर, बरोबर। नंतर असे म्हटले आहे, पुन्हा उजवीकडे वळून त्याने 5 किलोमीटर अंतर कापले। शेवटच्या टोकावर बोट ठेवून आपण परत उजवीकडे म्हणजे मोठ्या बोटाच्या दिशेने वळण घेतला, 5 किलोमीटर अंतर कापले, बरोबर। नंतर तो पुन्हा उजवीकडे वळून 7 किलोमीटर अंतर कापले। इथं बोट ठेवून सनी उजवा बोट कोणत्या साईडला आहे त्या दिशेने परत 7 किलोमीटर अंतर कापले। आता तो हा आयत तयार झाला। आयताच्या समोरील बाजू समान असता हे आपल्याला माहिती आहे। समजा हे 5 किलोमीटर आहे तर हे पण 5 किलोमीटर असेल, हे 3 किलोमीटर असेल तर हे पण 3 किलोमीटर असेल। मग तो इथून 7 किलोमीटर गेला म्हणजे 3 किलोमीटर आणि इथून पुढे 4 किलोमीटर म्हणजे असे 7 किलोमीटर गेला आहे, बरोबर। म्हणजे मूळ स्थानापर्यंत तो 3 किलोमीटरपर्यंत पोचला व 3 किलोमीटरपासून 4 किलोमीटर तो पुढे चालत गेला। मग शेवटी असे विचारले, तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे व त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? आता मूळ स्थान हे राहिलं, तर मूळ स्थानापासून तो 4 किलोमीटर अंतरावर आहे व त्याचे तोंड पश्चिमेकडे आहे। हे या साईडला उत्तर, या साईडला पूर्व, या साईडला दक्षिण, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण। मग इथून त्याने इथपर्यंत आला आहे, तो समोर चालत 4 किलोमीटर आला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा व असेच उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। हा आपला पहिला व्हिडिओ आहे। आपण बुद्धिमत्ता या विषयावरील सर्व चॅप्टर घेणार आहोत। हा आपला पहिला धडा आहे। पहिल्या धड्यातील आपण पहिला प्रकार घेतला आहे। अजून पुढील प्रकारसाठी मी व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।